श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। राज्यभरात दरवर्षी 25 सप्टेंबर हा दिवस फार्मसी डे म्हणून साजरा केला जातो। याच दिनाचा औचित्य साधत समर्थ क्रांती फाउंडेशनच्या वतीने अन्न आणि औषध प्रशासन विभाग सातपूर कार्यालय येथे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त MR पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। तसेच बोगस डॉक्टरांना काही विक्रेते हे औषध पुरवतात त्यांचे परवाने रद्द करावे यासारख्या विविध मागण्यांचे निवेदन देखील देण्यात आले। यावेळी अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना सामुदायिक शपथ देखील देण्यात आली। As well by the Board of Ethics of Pharmacy, Council of India in relation to the community, Council of India in relation to the community, and shall act as an integral part of healthcare team. and shall act as an integral part of healthcare team. I shall uphold the laws I shall uphold the laws and standards governing my profession. and standards governing my profession. I shall strive to perfect and enlarge I shall strive to perfect and enlarge my knowledge to contribute to the achievement of pharmacy my knowledge to contribute to the achievement of pharmacy and public health. and public health. त्यावेळी समर्थ क्रांती फाउंडेशनचे पदाधिकारी यांनी अधिक माहिती दिली। आजच्या दिवशी आम्ही समर्थ क्रांती फाउंडेशनच्या माध्यमातून FDA ला भेट दिली आणि FDA चे अधिकारी म्हणजे हे फार्मासिस्टच असतात ह्या हेतूने त्यांच्या सोबत आज आम्ही फार्मासिस्ट डे सेलिब्रेट करण्याचा विचार केला आणि आज बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलो। आज आम्ही त्यांच्याकडे एकच गाऱ्हाणे केले की तुम्ही फार्मासिस्ट आहात आणि आम्ही फार्मासिस्ट आहोत, पण आम्ही व्यवसाय करतो, तुम्ही अधिकारी आहात, तर आमच्या व्यवसायाला सर्व्हाइव्ह करण्यासाठी तुमची खरी मदतीची गरज आहे आणि तुम्ही ॲज अ फार्मासिस्ट आम्हाला ती मदत कराल असं अपेक्षा तर साहेबांनी आम्हाला एकच ग्वाही दिली की मी आत्ता तुम्हाला शब्द नाही देत, माझी ॲक्शन येत्या काही दिवसातच तुम्हाला दिसेल आणि त्यानंतरच तुम्ही माझ्याशी परत बोलण्यासाठी या। पण काही वर्षापूर्वी महेश जगडे साहेब आले आणि फार्मासिस्टला एक मोठा दर्जा दिला। ते 4 वर्ष सुगीचे आले आणि फार्मासिस्टला एक चांगलं स्थान दिलं। ते केवळ एक नॉन फार्मासिस्ट व्यक्ती जगडे साहेबांनी आम्हाला खूप चांगल्या ठिकाणी नेऊन पोचवलं। पण आमच्यातलेच एक फार्मासिस्ट असे म्हणतात की आम्ही झगड्यांना आवरलं तर बाकी काय चीज आहे। अहो, ज्या व्यक्तीने फार्मासिस्टला निर्माण करण्याची ताकद ठेवली तुम्ही त्यांना काय आवरणार। आमच्यातलेच एक महाभाग असे म्हणतात की फार्मासिस्टच्या हाताखाली काम करणाऱ्या व्यक्तीला पण लायसन्सी मिळावी यासाठी आम्ही मंत्री महोदयाकडे पण प्रस्ताव टाकणार आहे। मग ह्या ठिकाणी फार्मासिस्टचा रोल राहतो कुठे? जर का फार्मासिस्टच्या हाताखालचा व्यक्तीला लायसन्सी देण्याचा प्रस्ताव जर टाकत असेल तर मग फार्मासिस्टचा रोल येतोय कुठे? आम्ही आज त्यांना हेच सांगू इच्छितो, जे फार्मासिस्ट करू शकतील ते नॉन फार्मासिस्ट व्यक्ती कधीच करू शकणार नाही आणि ह्या ठिकाणी चुकीचे औषध गेल्यानंतर पूर्ण जबाबदार ती व्यक्ती राहील। असं चुकीचं काम करू नये। जे आम्ही मिलिंद पाटील साहेबांना निवेदन दिलं की जे बोगस डॉक्टर्स आहेत त्यांच्याकडे औषधांचा साठा जो सापडतो तर त्या डॉक्टर्सवर कारवाई आम्हाला अपेक्षित नाही आहे, पण जे होलसेलर त्यांना माल पुरवतात त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांचा परवाने रद्द झाले पाहिजे आणि त्या व्यक्तीला पुन्हा कधी लायसन्स मिळू नये अशी काही तरतूद करावी। तर त्यांनी आम्हाला शब्द दिला की पुढील आठवड्यामध्ये तुम्ही या एक कोऑर्डिनेशन कमिटी नेमू आणि आपण ते अंमलात आणू आणि ॲक्शन मोडमध्ये काम करू। मला ॲक्शन मोडमध्ये काम करण्यात जास्त आनंद होईल ना की शब्दांच्या रूपात मी तुम्हाला सांगेन। तर आपण त्यांच्या ॲक्शनची वाट बघूया। आणि फार्मासिस्ट डेच्या निमित्ताने मी माझ्या वतीने समर्थ क्रांती फाउंडेशनच्या वतीने सर्व तमाम फार्मासिस्ट लोकांना हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। आज 25 सप्टेंबर आहे आणि त्यानिमित्ताने सर्व फार्मासिस्ट आज माननीय मिलिंद पाटील साहेबांच्या ऑफिसमध्ये आज आम्ही त्यांना निवेदन देण्यासाठी भेटलो आणि ते निवेदन देताना तिथं त्यांच्यासोबत फार्मासिस्ट डे सेलिब्रेट केला आणि असे फार्मसिस्ट आणि आम्हाला साहेबांनी भरपूर
मार्गदर्शन केलं आणि भरपूर वेळ दिला आणि आमच्या विचारलेल्या प्रश्नांचं त्यांनी अगदी निरसन केलं आणि शब्द दिला की काय असं तुमचे काही प्रॉब्लेम मला डायरेक्ट फोन करा किंवा माझ्याकडे या, मी सगळ्यांना बोलवेल आणि ते ॲक्शन होईल. म्हणजे जे गैरकाम करेल त्याच्याविषयी ॲक्शन होणार म्हणजे होणार. ते मग चुकीचे होलसेलर असो किंवा रिटेलर असो त्यांच्यावर ही कारवाई केली जाईल असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. आणि या ठिकाणी आम्ही त्यांच्यासोबत फार्मसी टेस्ट सादर केला. पुन्हा एकदा सर्व फार्मसींना फार्मसी दिनाच्या शुभेच्छा. समर्थ क्रांती फाउंडेशन हे फार्मसिस्टसाठी कायमच एक पाऊल पुढे असते. ही बाब अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आली आहे. त्यामुळेच त्यांच्या या उपक्रमाचं अधिकाऱ्यांकडून अभिनंदन केलं जात आहे. यावेळी समर्थ क्रांती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष धनंजय खाडगीर, अध्यक्ष सुनीता माळोदे, सचिव शिवाजी कडभाने, उपाध्यक्ष विजय गायखे, खजिनदार मच्छिंद्र नाठे, कानिफ शेख, प्रियदर्शनी गोडसे, अश्विनी सातबाई, संजय गिरासे, संदीप शिंदे, संजय शिंदे, अश्विनी खकाळे, पौर्णिमा आणि कुचम, श्वेता तांबट, तुषार बोरसे, विजय अमृतकर, रवींद्र येवले, निखिल शिरोडे आदींसह पदाधिकारी, सभासद आणि फार्मासिस्ट उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे.